त्या एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नव्हतं. आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या. आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली. आज जी ईव्हीएम मशीन सापडल्याची चर्चा आहे, तर नेमकं काय होतं त्यामध्ये? आज आमच्याकडे झेडो म्हणजे झोनल ऑफिसर नेमलेले असतात. त्या झोनल ऑफिसरकडे प्रत्येक मतदान केंद्रासाठी राखीव मशीन्स दिलेली असतात. त्या राखीव मशीन दिलेली होती. तसं एक मतदान केंद्राचे ते झेडो होते, त्यांच्याकडे ती राखीव मशीन होती. ते मशीन जमा करायला इथं आले होते. इतर साहित्य आणि हे सगळं जमा करत असताना त्यांनी मशीन त्या बॅग ह्याच्यात ठेवली होती गाडी. ते उतरले, त्यांच्याबरोबरचे सहकारी उतरले आणि अजून पोलीस पण उतरले. त्यामुळे त्या व्यक्तींनी जे कोणी ड्रायव्हर होते त्यांनी गाडी खाली झाली समजून ते जेवायला म्हणून तिकडे किंवा कशाला माहीत नाही, पण ते कशाला तरी ते बाहेर गेले गाडी घेऊन. गाडी बंद ईव्हीएम तशाच बाहेर गेले. आता असं झालं की तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की ईव्हीएम आहे गाडी, म्हणून त्यांनी त्या काढून बाहेर ठेवलं आणि मग तिथं सगळे लोक गोळा झाले. आता आम्ही जेव्हा पुकारत होतो त्या झेडोना की तुमच्या 2 ईव्हीएम तुम्ही जमा नाही केलेल्या, तेव्हा ते झेडो सापडले नाहीत. म्हणून आम्ही फोन केला तर ते म्हणले मी इथं आलो कारण माझी गाडी बाहेर गेली. म्हणून ते गाडी बरोबर तिकडे गेली, गाडी शोधायला, आणि मग तिथं ते सगळा पुढचा सीन आलो. आता ते तुम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे काय कारवाई? नाही, आपण त्या एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नव्हतं. आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या. आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली, ऑलरेडी केलेलीच होती. फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे. आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये CCTVच्या अंडर ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जेव्हा ते बघायचे असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो. आता पुढे काय पुढे काय कारवाई किंवा काय? आता रिपोर्ट आम्ही केलेला आहे.